आता आपल्या वाड्यात परत सांगाडा सापडला. परत माझ्या लेकीच्या लग्नात इग्न आलं बघा. काय नशिबात लिहून ठेवलंय तिच्या काय माहित. अहो आता परत पोलीस येतील वाड्यावर आणि परत चौकशी डॉक्टरांची. आता ही लगीन परत लांबल बघा. मंगल नका टेन्शन घेऊ. अगं सगळं चांगलं होईल. सगळं चांगलं होतंय पण तुम्हाला कळतंय कुठं? हिथं केलेलं हिथं फेडावं लागतं. ते कंपाऊंडर काय आता सुटणार नाही. चिंता अजून वाईट साईड चिंता. तुमच्या अशा बडबडण्यानं माझ्या लेकीचं लगीन होईना झालंय. बरोबर आहे. तुम्हाला कसं चांगलं झालेलं बघवलं आमचं. तर तुम्हाला सगळ्यांना सवतीचं नाही का आणलं मी? घरना दारण चावडीवर बिराड असं झालंय माझं. ते तुमचं सगळ्यांचं चांगलं झालेलं मला बघवा ना. घोड मैदान लांब नाही आता. तुम्ही बघा कसं सगळं त्याचं पित्तळ उघड पडतंय. ती माग बी तुम्ही असंच म्हणलं होता. काय झालं? सुटला ना डॉक्टर. त्यांनी काय केलं असतं ना तर कवा शिक्षा झाली असती. त्यांनी काहीच केलेलं नाही. आणि ही असं तळतळात देणं बंद करा म्हणजे घराचं चांगलं होईल. बया 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 अगं काय ग हे? अगं ही तुला एवढी कवा धरणं बोलती आणि तू ग गुमान ऐकून घेते. अवघडे बया आहे तुझं. तुझ्या जागी जर मी असते ना तर कवाच हिला वाड्यातनं बाहेर हाकलून दिली असती माहेराला. आणि लिकीच्या नावावर वाडा केला असता मस्त राणी सारखी राहिली असती तू. बघा ही लेक मायाची रंगरस गेला आणि स्वतःनं नकरा केला. असं झालंय हिचं. तू नको मला अक्कल शिकू. मी मग शानी आहे. तुम्ही नका मला शिकवू मी काय करायचं ती. करा मनाला वाटतं ती करा पण आमची हाय लागल एवढं ध्यानात ठेवा. मंगल वाईस गप बसती का डोकं आपटून जीव देऊ आता. करा काय बी करा मला नका सांगू. मला बी नका सांगू. साहेब तुझे बसा. मला का आणलं इथं? मी तुम्हाला किती वेळा सांगू मी माझ्या बायकोला नाही मारलं साहेब. मिस्टर विजय शांत व्हा जरा. साहेब तुम्हाला जर खरंच वाटत असेल ना मी माझ्या बायकोचं काहीतरी बरं वाईट केलंय तर एकदाची देऊन टाका मला फाशी आणि करा यातून मोकळं. मिस्टर विजय ऐकून घ्या माझं. हे बघा हे तर रेशमाच्या कानातले. रेशमा सापडली? कुठे आहे माझी रेशमा? मला सांगा ना. मला भेटायचंय रेशमाला. कुठे सापडले? सांगाड्याजवळ सापडले आम्हाला. सांगाडा? नाही तुम्ही खोटं बोलताय साहेब. माझी रेशमा अशी मला सोडून नाही जाऊ शकत. हे शक्य नाहीये. वाड्याच्या मागे सांगाडा सापडला आम्हाला. कोणीतरी पुरला होता तिथे. हे सगळं कोणी केलं याचा शोध घेऊच आम्ही. रेशमा! हॅलो दिव्या मॅडम. तुमचा अंदाज खरा ठरला. तो सांगाडा रेशमाचाच आहे. हो आता तपासाचा वेग वाढवतो आम्ही. आता काही झालं तरी तो देवी सिंग सुटणार नाही. डॉक्टर मला नाही जायचं जेलमध्ये.
मला लय बडी हिरोईन व्हायचंय. आता ते पोलीस येतात, मला पकडतील, जेलमध्ये पण टाकतील. घरातल्यांना कळल्यावर काय सांगू? गावातले लोक पण नावं ठेवतात. डॉक्टर मला जेलमध्ये नाही जायचं, प्लीज काहीतरी करा. डिंपल तू जरा शांत बस. आधीच ती बॉडी सापडली म्हणून मला काही कळत नाही. त्यात जरा हळू आवाजात बोला. बाहेर आवाज गेला ना तर दोघांची वाट लागेल. आधीच वाट लागली आपली आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय. माझ्यामुळे झालंय? मी तुला सांगितलं होतं रेशमाची डेड बॉडी लपवायला. वय मम्मी सांगितलं होतं रेशमाचं खून करा म्हणून. पण मी तुला विचारत होतो डेड बॉडी कुठे लपवली सांग, काहीतरी करता येईल. पण तू नाही सांगितलं. आता भोग आपल्या कर्माची फळ. तुम्हाला पण भोगावं लागणार आहे. मला नाही जायचं जेलमध्ये, करा काहीतरी. अरे मलाही नाही हाऊस झाली तिकडे जाण्याची. तो काय पिकनिक स्पॉट वाटला तुला? मग आता काय करायचं, काहीच कळणं झालंय. डॉक्टर आपण एक काम करू, लगीन करू आणि इथनं पळून जाऊ. डिंपल आपण पळून गेलो तर पोलीस पाठलाग करत तिथे येतील आणि तिथून डायरेक्ट वरात करतील जेलपर्यंत. तुम्हाला कधीच माझं कुठलाच प्लॅन पटत नाही. करा तुम्हाला जे काय करायचंय ते. तू जर शांत राहा आणि हे रडणं थांबव. आधीच काही डोकं चालत नाहीये माझं. मला माहिती होतं हा दिवस नक्की येणार. काय? मग तुम्हाला आधीच प्लॅनिंग करायला काय झालं होतं? तू जरा शांत राहा डिंपल. माझं डोकं चालत नाहीये. मला विचार करायला थोडासा वेळ दे. मी नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढेन. ही अशक्य आहे आता. डॉक्टर अजित कुमार देव, देवी सिंग, देवी सिंग, तुझा खेळ संपला. मंगले हे समजा तुझ्यामुळे झालंय. अजून आणून ठेव ना 10-12 माणसं इथं वाड्यात आणि करू दे त्यांनी असले नाही ते उद्योग. कोण कुठली रक्ताची ना नात्याची माणसं इथं वाड्यात येतात आणि स्वतःच्या बापाचा वाडा असल्यासारखं राहतात आणि मग निघतात एक एक सांगाड इथं. वंदे मला सगळं कळतंय तू कुणाला बोलती असते, पण हे सगळं ना त्या कंपाऊंडर मुळेच झालंय. माझं मन मला सांगतंय की त्या पतपिढीवाल्याच्या बायकोचाच हा सापळा असल. होय, गावातली लोक बी असंच म्हणतात. हो, त्या मुडद्यालाच भेटायला येत होती ना ती वाड्यात. त्यांनीच काहीतरी केलं असेल. त्याला चांगला आत टाकला होता तर त्या कोर्टाने सोडला ना, तेव्हा त्याला आत ठेवायला पाहिजे होता, म्हणजे सगळी सुखाने राहिली असती. अगाय काय बी काय बोलतेस? त्याचा काही संबंध आहे बरं डॉक्टरांशी? त्याचाच संबंध आहे, दुसरं कशाला कोण काय करेल रा? ए आजी काय पण बोलू नका. तुला माहित नसताना मग कशाला काय पण बोलतेस? तुझे असलं बोलणं मी खपून घेणार नाही, आधीच सांगते तुला. तर आली मोठी खपून नाही घेणार. घुगऱ्या मुठभर मरमर रातभर असं आहे बघ तुझं. ढील वाड्यात ना हाकलून तवा कळ्याल. काढा, समध्यांना बाहेर काढा. त्याच्याशिवाय तुमच्या मनाला समाधान नाही होणार. जवळ तो कंपाऊंडर फासावर लटकत नाही ना, तर माझ्या मनाचं समाधान होणार नाही. अगाय ग बसती का आता? डोकं आपटून जीव देऊ इथं. त्यापेक्षा त्या कंपाऊंडरचा जीव घे. माझा लोक म्हणून आयुष्यभर खांद्यावर मिरवीन तुला गावातनं. वांगाळ झालेला
वंगाळ झाला. माणसाची बॉडी गावली नाही तर ह्यो माणूस आपल्याला भेटल, त्याची परत कधीतरी गाठभेट होईलच आपल्याशी. हे एकाच आशेवर माणसं जगत असतात. पण रेश्मा वहिनींची बॉडी गावली आणि ते असंच संपलं. विजय भाऊंच्या बाबतीत जे काय झालं ना ते एका दुश्मनासोबत पण झालं नाही पाहिजे. किती येड्यासारखे शोधत होते. सारखं वाटायचं आज उद्या कधी ना कधी रेश्मा वहिनी गावतील. गावल्या की गावले या अच्छा. हसत्या खेळत्या माणसाचं आयुष्य मातीमोल झाला लागा. काय रोबाब होता गावात विजय भाऊंचा. कुणाची टाप नव्हती त्यांच्या पुढे बोलाय. जमीन जुमला, पैसा अडका, गाडी बंगलं कशाचीच कमी नव्हती या माणसाला. आणि हे येऊन बसले यांच्या आयुष्यात. मी भांडलो त्यांच्याशी, हात उचलला. पण विजय भाऊंबद्दल असं नव्हतं झालं पाहिजे. बजा ते नाम्या हे तुम्हा दोघांना आनंदाची बातमी कळली का? रेश्मा, माझी रेश्मा सापडली. मी सांगायचो ना तुम्हाला की मला सतत जाणवत आहे ती इथेच कुठेतरी आसपास. सापडली, एकदा सापडली. बस होती. अरे नाम्या, रेश्मा सापडली रे बजा. पण तिनं बोलतच नाही माझ्याशी. मी काय केलं सांगणार? बोलत का नाही माझ्याशी? ती रुसली असेल माझ्यावर. पण मी एवढं काय केलं की माझ्याशी बोलत नाही? असं एवढं असतं का यार? मी प्रेम करतो ना तिच्यावर. मग काय बोलत बाजा? मी वाईट माणूस नाही ना. तुला माहिती आहे ना बाजा, मी चांगला माणूस आहे. तरी पण बोलत नाही यार माझ्याशी ती. असं कुठं असतं का यार? बोलत तुम्ही बसा येतं. बस ए ना पाणी घ्या. ए नको ना, पाणी नाही. पाणी नको मला. मला माझी रेश्मा हवी ना. देऊ शकतोस? मग नको मला काय. एवढी सुंदर होती यार माझी रेश्मा. आता अवस्था बघ तिची. नुसतं सांगायला उरलं यार. असं असतं का ती तब्येतीची काळजीच घेत नाही स्वतःच्या? असं 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 कुठं असतं का ना मॅ? बघ ना यार, काय काय झालंय ते रेश्माचं? कसा बघू मी तिला असं? विजय भाऊ, तुम्ही काळजी नका करू. पोलीस रेश्मा वहिनीच्या मारेकऱ्यांना लवकरच शोधतील बघा. का शोधायचंय मारेकऱ्यांना? तुम्ही अजूनही आंधळ्यात का रे? दिसत नाही तुम्हाला? मारेकरी रोज आपल्या नजरेसमोर फिरतो, कळतच नाही तुम्हाला? त्या डॉक्टरने मारले माझ्या रेश्माला. एक नंबरचा खोटारडा आहे तो, खुनी आहे. त्या दिवशी पण हॉस्पिटलमध्ये त्याने मला मुद्दाम अडकवलं. मला माहितीये तुम्ही विश्वास नाही ठेवणार माझ्यावर. विजय भाऊ, तुम्ही लय दारू प्याले. तुम्ही चला घरी, मी तुम्हाला घरी सोडतो. मग आराम करा, बरं वाटेल. नका ठेवू विश्वास माझ्यावर. एक दिवस ना तुम्हाला कळेल ना. पण ना त्या दिवशी आता तुम्ही वेळ निघून गेलेली असेल, खूप उशीर झालेला असेल, तेव्हा कळेल तुम्हाला हा डॉक्टर काय. कोणी खोटारडा नीच माणूस. काय बोलताय विजय भाऊ? नाही नामे यांना घरी सोडून येतो. चल चला विजय भाऊ. काय करणार आहे घरी जाऊन? चल तुम्ही घरी चला. कोण आहे घरी माझा? काय? अरे घरे का ते बक्कास सगळं. तोने काय करतोयस रे? थांब जरा. अरे मला कापडं शिवतोस का काय? मला फुल नको बाबा, मला आपला हापच शिव.
अगं आजे मी काय कापड नाही शिवते. मग कशाला माप घेतेस रे? आता समज जर तुला उद्या पुरलं तर मग कळायला पाहिजे ना की तुला किती जागा पाहिजे म्हणून. मोडदा बसवला तुझा. अरे काय झालं? अजून काय पाहिलं का काय तू? अगं नाही या जेवढी मालिश करते ना म्हणून ओरडतोय. दिसलं ना एवढी हाणते मारते ती. ए मुडद्या, मला जर बोललास ना काय तशा दोन कानाखाली वाजेल असं वाड्या. काय बया झाल्या परत आता वाड्यावर या पोलिसांच्या फेऱ्या चालू. वाड्यातल्या सगळ्यांना बाहेर बोलवा. मम्मा पप्पा अरे लवकर बाहेर या दीदी. चंदा दीदी दाजी या की लवकर बाहेर पप्पा. हो पोलीस आली ती. साहेब काय हो सारखं सारखं आम्हाला त्रास देताय? का त्रास देत आहे म्हणजे? आम्ही काय इथे गप्पा मारायला आलेलो नाही. तुमच्या वाड्याच्या मागच्या अंगणात तुमच्याच गावातल्या एका बाईचा सांगाडा सापडलाय. त्याची चौकशी करायला आलोय आम्ही. सांगा त्या सांगाड्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणायचं नाही आम्हाला. ही बघा ज्याने हे केलंय ना त्याला पकडा. आम्हाला त्रास देऊ नका. आणि आम्हाला काय माहित नाही. माहित नाही? तुमच्या वाड्याच्या मागे एक डेड बॉडी पुरली जाते आणि तुम्हाला माहिती नाही? तुमच्यातल्या कोणाला काहीच माहिती नाही? याचा अर्थ काय होतो माहितीये? एक तर तुम्ही सगळेजण भोळे आहात, नाही तर तुम्ही सगळेजण या खुनात सहभागी आहात. किंवा तुमच्यातलाच कोणीतरी तुमच्यातच राहून तुम्हाला वेडं बनवतो किंवा फसवतो. काय डॉक्टर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? माझं काय म्हणणं असणार? मला खरं तर हेच कळत नाहीये हे सगळं का होतंय. मला खूप वाईट वाटतंय लोक असं काहीतरी कृत्य करतात. नको 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 राहू दे. तू इतकं वाईट वाटून घेऊ नकोस. याच्या मागे कोण आहे लवकरच बाहेर ये आणि तुझा खेळ संपेल. डॉक्टर अजित कुमार उर्फ देवी सिंग. आणि एक गोष्ट, माझ्या परवानगीशिवाय कोणीही या गावाबाहेर जाऊ शकणार नाही. आता बघा त्या कंपाऊंडरची सगळी अंडी पिली कशी बाहेर येतात ती.